मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत मासाहेब जिजाऊंचा 427वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न। जिजाऊंच्या वाड्याचं संवर्धन व नूतनीकरणाचं दिलं आश्वासन। रायगड जिल्हा परिषद व ग्रामपंचायत पाथर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं राजमाता जिजाऊ मासाहेबांचा 427वा जन्मोत्सव सोहळा सोमवारी 12 जानेवारी 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्ड येथील राजमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी आयोजित या कार्यक्रमाला नामदार भरत गोगावले यांच्यासह शासकीय प्रशासकीय सेवेतील प्रमुख अधिकारी, विविध शिवप्रेमी संघटना आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मासाहेबांच्या समाधीस्थळावर विधिवत पूजन व अभिषेक करून आदरांजली वाहण्यात आली। जयंती सोहळ्याच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं। यावेळी प्रतिक्रिया देताना मंत्री गोगावले यांनी राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक वाड्याचं संवर्धन व नूतनीकरण करण्याचं आश्वासन उपस्थित पत्रकारांना दिलं। आज शिंदखेड राजा इथे जन्म झालेल्या आई जिजाऊ मासाहेबांचा तिथे जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो आणि ज्या ठिकाणी इथे समाधीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो। तर आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सर्व शिवप्रेमी लोक या ठिकाणी आलेले आहेत। चांगली बाब आहे, कारण निवडणुकीची धामधूम आहेच, परंतु आमचं कर्तव्य बनतं की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित सुस्थितीत आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष पार पाडतोय। पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत असलेला हा किल्ला आणि हे सगळं पुरातन विभाग आता तो वरचं काम चालू आहे, ते काम झालं का आम्ही खालच्या कामाला सुरुवात करणार आहोत। आपलं म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे आणि हे जिजाऊ मासाहेबांचा वाडा हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करून घेतो। असं काय नाही आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत असलेला हा किल्ला आणि हे सगळं पुरातन विभाग आता तो वरचं काम चालू आहे, ते काम झालं का आम्ही खालच्या कामाला सुरुवात करणार आहोत। आपलं म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे आणि हे जिजाऊ मासाहेबांचा वाडा हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करून घेतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।